लास्ट लेक्चरमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री स्टार्ट केलेलं आहे, त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन हा टॉपिक चालू केलेला आहे. तर फॅक्टरायझेशन आणि डिफॅक्टरायझेशन मध्ये फॅक्टरायझेशनचा अर्थ काय? फॅक्टर्स पाडणे, अवयव पाडणे. म्हणजे प्लस मायनस असेल मल्टिप्लाय मध्ये आणणे, गुणाकारामध्ये आणणे. मग ते आणण्यासाठी बघा हे चारच फॉर्म्युलेज आहेत. sin a plus sin b, 2 sin a plus b by 2 into cos a minus b by 2. मग तुम्हाला मी शॉर्टकट लक्षात ठेवून सांगितले काय? पहिला प्लस अँगल प्लस करायचं भागिले 2, मायनस करायचं भागिले 2. पहिला प्लस नंतर मायनस. मग लक्षात कसं ठेवायचं? sin plus sin 2 sin cos असं लक्षात ठेवायचं. sin plus sin 2 sin cos. मग sin minus sin उलट करायचं 2 cos sin. sin minus sin 2 cos sin. cos plus cos 2 cos cos आणि cos minus cos minus 2 sin sin. असे हे चार फॉर्म्युलेज आहेत. sin plus sin 2 sin cos, sin minus sin 2 cos sin, cos plus cos 2 cos cos आणि cos minus cos minus 2 sin sin. एकदा अँगल ऍड करून डिवाइड बाय 2 करायचं आणि नंतर सबट्रॅक्ट करून डिवाइड बाय 2. याला फॅक्टरायझेशन फॉर्म्युले म्हणतात. आता ह्यामध्ये बेस्ट आपण प्रॉब्लेम्स बघायला 4 मार्काचे कंटिन्यू करूया आपण. तर बघा, prove that प्रॉब्लेम आहे sin a plus sin 2a plus sin 3a plus sin 4a divided by cos a plus cos 2a plus cos 3a plus cos 4a. You have to prove this is tan 5 by 2. tan 5a upon 2. हे प्रूव्ह करायचं आहे. तर हा ट्युटोरियल आहे प्रॉब्लेम. ट्युटोरियल आहे प्रॉब्लेम. बरं, काय दिलेलं आपल्याला? प्रूव्ह दॅट sin a plus sin 2a plus sin 3a plus sin 4a upon cos a plus cos 2a plus cos 3a plus cos 4a. You have to prove it is tan 5a by 2. ठीक. तर प्रूफ बघा आता कसं करायचं. LHS घ्यायचं. तर sin a plus sin 2a plus sin 3a plus sin 4a upon cos a plus cos 2a plus cos 3a plus cos 4a. ठीक आहे. मग आता मला हे फॉर्म्युला फॅक्टरायझेशनचा अप्लाय करायचा आहे. मग ते अप्लाय करण्यासाठी मी काय करायचं? तर इथं ऑड आणि इवन एकत्र करायचं. म्हणजे ऑड एकत्र करायचं आणि इवन एकत्र करायचं. फॉर एक्झाम्पल sin a म्हणजे ऑड झाला, sin 3a, तर हा आणि हा एकत्र करूया. sin a प्लस sin 3a असं प्लस sin 2a आणि sin 4a, sin 2a प्लस sin 4a डिवाइडेड बाय तसंच खाली cos a प्लस cos 3a, cos 2a प्लस cos 4a. असं ऑड एकत्र करायचं, इवन एकत्र करायचं आणि आता फॉर्म्युला अप्लाय करायचा. ओके. तर sin प्लस sin 2 sin cos. तर sin एकदा अँगलची बेरीज म्हणजे a प्लस 3a अपॉन 2 इंटू cos a मायनस 3a अपॉन 2, a मायनस 3 अपॉन 2 प्लस इथं पण sin प्लस sin 2 sin cos. एकदा अँगलची बेरीज 2a प्लस 4a अपॉन 2 इंटू 2a मायनस 4a अपॉन 2, 2a मायनस 4a अपॉन 2 तसं डिवाइडेड बाय cos प्लस cos 2 cos cos अँगल a प्लस 3a अपॉन 2, a मायनस 3a अपॉन 2 प्लस तसे इथं cos प्लस cos 2 cos 2a प्लस 4a अपॉन 2 इंटू cos 2a मायनस 4a अपॉन 2 असं फॉर्म्युला अप्लाय करायचं. फॅक्टरायझेशन फॉर्म्युलेस. आता इथे कॅन्सल करायला जाऊ नये कारण इथे प्लस आहे. लक्षात कॉमन घेऊन कॅन्सल करायचं असेल तर पहिले सिम्प्लिफाय करूया, नंतर बघूया कॅन्सल काय करायचं. 2 sin a प्लस 3 4 अपॉन 2 म्हणजे 2a इंटू cos a मायनस 3 मायनस 2 अपॉन a म्हणजे मायनस आहे. 2 sin 2 आणि 4 6 बाय 2 म्हणजे 3 आहे
कॉस 2 मायनस 4 मायनस 2 अपॉन 2 म्हणजे मायनस ए खाली 2 कॉस 4/2 म्हणजे 2a इंटू कॉस ए मायनस 2a म्हणजे मायनस 2 अपॉन 2 म्हणजे मायनस ए 2 कॉस 2 प्लस 4 6 म्हणजे 3a आणि कॉस मायनस 2 अपॉन 2 म्हणजे मायनस ए असं आहे. आता तुम्हाला माहितीच आहे कॉस मध्ये मायनस खाऊन टाकतं कॉस मायनस खाऊन टाकतं लक्षात म्हणजे जर तू वरती 2 कॉस ए कॉमन घेता येईल आपल्याला तर 2 कॉस ए कॉमन म्हणजे काय राहणार तिथं साइन 2a राहणार आणि इथं साइन 2a राहणार ना हे कॉमन गेलं आणि प्लस इथं साइन 3a राहणार खाली तसंच 2 कॉस ए इथं पण 2 कॉस ए कॉमन 2 कॉस ए कॉमन म्हणजे हे कॉस 2a प्लस हे कॉस 3a तर हे कॅन्सल होतं असं कॉमन घेऊन कॅन्सल करायचं कारण प्लस आहे ना त्यासाठी समजलं का बघा इथं बरं सिम्प्लिफाय तर 2 कॉस ए कॅन्सल होते म्हणजे कॉस 2a प्लस कॉस 3a आता ह्याला सिम्प्लिफाय करूया हे परत येतं साइन प्लस साइन फॉर्म्युला अप्लाय करायचं फॅक्टरायझेशन साइन प्लस साइन 2 साइन कॉस एकदा अँगलचे ऍडिशन करा किती 2a प्लस 3a 2a प्लस 3a अपॉन 2 आणि इंटू 2a मायनस 3a अपॉन 2 डिवायडेड बाय तसे इथं कॉस प्लस कॉस 2 कॉस कॉस इथं पण 2a प्लस 3 अपॉन 2 आणि इंटू इथं 2a मायनस 3a अपॉन 2 ठीक आहे तर हे कॅन्सल होतं बघा सेम असल्यामुळे कॅन्सल म्हणजे 2 पण कॅन्सल म्हणजे काय राहिलं साइन 2 आणि 3 5a/2 तसंच कॉस 5a/2 मग हे 5/2 अँगल सेम आहे मग साइन अपॉन कॉस म्हणजेच काय tan 5a/2 बघा पाहिजे सो देअरफॉर LHS इक्वल टू RHS असं तुम्ही लिहू शकता हे 4 मार्काचा प्रॉब्लेम विचारला तुम्हाला तरी हे ट्युटोरियलला आहे प्रॉब्लेम तर दिस इज द वे यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम ठीक आहे ओके नेक्स्ट वी are sin a plus 2 sin 2a plus sin 3a upon cos a plus 2 cos 2a plus cos 3a. You have to prove this is tan 2a. ये tan 2a ये प्रूव करायचं ठीक आहे tan 2a प्रूव करायचं ठीक लेट अस चेक तर असं फॅक्टरायझेशन फॉर्म्युले मध्ये असे प्रॉब्लेम्स असतात असे दिसायलाच ते मोठे असतात आरामात सॉल्व्ह होतात जास्त नाही 4-5 स्टेप मध्ये जातात ते सोडून ठीक आहे सो फर्स्ट LHS घेऊ आपण sin a plus 2 sin 2a plus sin 3a हे divided by cos a plus 2 cos 2a plus cos 3a हे LHS झालं जसं मी सांगितलं तुम्हाला कधी कंबाईन करत असताना ऑड इव्हन कंबाईन करायचं नाहीतर जे कॉम्प्लिकेटेड आहे ते बाजूला घ्यायचं फॉर एक्झाम्पल आता येतं बघा ऑड a आणि 3 हे कंबाईन करूया कारण याला घेता येत नाही कारण इथे 2 मल्टिपल आहे याला बाजूला घ्या आणि तसंही हे इव्हन आहे लक्षात तर हे ऑड इव्हन लक्षात ठेवायचं सुटतं प्रॉब्लेम हे कंबाईन करा म्हणजे sin a प्लस sin 3a सम दिसा 2 sin 2a बाजूला ठेवा खाली पण तसंच हा आणि हा कंबाईन cos a plus cos 3a plus 2 cos 2a मग आता sin plus sin फॉर्म्युला अप्लाय करा आता फॅक्टरायझेशन sin plus sin 2 sin cos एकदा अँगलचं ऍडिशन a plus 3a upon 2 a minus 3a upon 2 plus 2 sin 2a as it is divided by इथं पण sin cos plus cos 2 cos cos इथं पण अँगल a plus 3a upon 2 into
cos 2a as it is, बाकी as it is. आता पण कॅन्सल करू नका कारण प्लस आहे, ठीक आहे. सिम्प्लिफाय करूया आपण. 2 sin a आणि 3 4 by 2 म्हणजे 2a into cos a minus 3 minus 2 upon 2 म्हणजे minus a plus 2 sin 2a खाली 2 cos a plus 3 4 upon 2 म्हणजे 2a आणि cos a minus 3 minus 2 upon 2 म्हणजे minus a. मग आता बघा यात कॉमन काय घेता येते आपल्याला 2 sin a कॉमन 2 sin 2a कॉमन म्हणजे काय राहिलं इथं cos a राहिला मायनस कोण टाकतो ना मायनस कोण टाकतो cos आणि प्लस 1 राहिला खाली पण कॉमन काय बघा 2 cos 2a आणि इथं cos a प्लस 1 राहिला तर हे कॅन्सल 2 पण कॅन्सल. मग आता 2a म्हणजे sin अपॉन cos म्हणजे tan 2a आहे की बघा इथं. सो LHS इक्वल टू RHS हेन्स प्रूव्ड असं सॉल्व्ह करू शकता तुम्ही 4 मार्क. समजलं. तर हे तुम्ही ट्युटोरियलला घ्या ट्युटोरियलला घ्या हा प्रॉब्लेम. ओके नेक्स्ट sin 7x plus sin x upon cos 5x minus cos x 5x minus cos 3x is equal to you have to prove sin 2x minus cos 2x into cot x into cot x. हा पण 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे. दिस इज ऑल्सो फॉर 4 मार्क्स. ठीक आहे. मग पहिल्यांदा LHS घ्या आपण. LHS इज इक्वल LHS इक्वल टू LHS इक्वल तर LHS काय बघा sin 7x plus sin x upon cos 5x minus cos 3x हे घेतलं. ठीक आहे. LHS लेफ्ट हँड साइड घेतलं राईट हँड साइड आणायचं बघा. हे पण प्रॉब्लेम एकदम सोपं आहे. जस्ट कॉन्सन्ट्रेट करा कसं सॉल्व्ह करायचं बघा. दोन्ही सेम आहेत साइन आणि साइन फॉर्म्युला अप्लाय करा. साइन प्लस साइन काय फॉर्म्युला 2 sin cos अँगल एकदा ऍड 7x plus x upon 2 into इथं पण 7x minus x upon 2 डिवाइड करा. तसं cos minus cos minus 2 sin इथं पण अँगलचं एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन. समजलं. ठीक आहे. तर आता इथं मल्टिप्लाय असल्यामुळे हा 2 कॅन्सल होते मल्टिप्लाय. मग साइन इथे आलं मग 7 आणि 1 8 by 2 म्हणजे 4x cos 7 मधून 1 6 म्हणजे 3x डिवाइड बाय 2. तसं मायनस साइन 5 आणि 3 8 by 2 म्हणजे 4x आणि साइन 5 minus 3 2 by 2 म्हणजे x. तर हा कॅन्सल. ठीक आहे. आता राहिलं काय मायनस cos 3x upon sin x हे राहिलं. इथपर्यंत तुम्ही केलं तर तुम्हाला 2 मार्क मिळतात. 4 मार्काचा एक प्रॉब्लेम आहे. इथपर्यंत तुम्ही सॉल्व्ह केलं की तुम्हाला 2 मार्क मिळतात. आता इथून जे स्टेप पुढची आहे ते फार इम्पॉर्टंट आहे. काय बघा इथं काय पाहिजे आपल्याला बघायचं आणि त्याच्यानुसार सॉल्व्ह करायचं. लक्षात तुम्ही इथं लक्ष देत नाही. राईट हँड साइडला काय पाहिजे आपल्याला त्याच्यावरती लक्ष ठेवायचं आणि त्याप्रमाणे सॉल्व्ह करायचं. इथून पुढची स्टेप. आता काय बघा ना अँगल बघायचं बाकीचं काय बघायचं नाही. अँगल काय येतं 2x आणि x 2x आणि x असे दोन अँगल मला पाहिजे 2x आणि x बरोबर आहे. इथं वरती किती आहे बघा 3x. मग 3x ला 2x अधिक x करू शकताय. समजलं काय करायचं अँगल कुठले आहेत बघायचं आणि त्याप्रमाणे ह्याला ब्रेक करायचं. 2x आणि x दोन प्रकारचे अँगल आहेत. मग ह्याला 3x ला मी काय लिहू शकतो cos ऑफ 2x अधिक x अपॉन sin x. समजलं.
हा ब्रेक कसं करायचं लक्ष झालं, राईट हँड साइड वरती लक्ष द्यायचं आणि किती प्रकारचे अँगल आहेत ते बघायचं आणि जे अँगल आहेत त्याप्रमाणे खाली ब्रेक करायचा हा लक्षात. हा आणि आता इथं जरासा कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला यूज करायला लागते लक्षात. कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला यूज करायचा. आता कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला का, कारण तिथं बघ काय आलेलं आहे खाली, कॉस ऑफ 2x. ओके, कॉस ऑफ काय आलं ते 2x प्लस x असं आलेलं आहे लक्षात. तिथं कॉस 2x प्लस x असं आलेलं आहे म्हणून त्याला कंपाऊंड अँगलचा फॉर्म्युला अप्लाय करा. मायनस ब्रॅकेट काढ, कॉस ऑफ a प्लस b फॉर्म्युला कॉस a इंटू कॉस b मायनस उलट असतं कॉस मध्ये साइन a इंटू साइन b डिवाइडेड बाय साइन x. समजलं, डिवाइडेड बाय साइन x. कॉस ऑफ a प्लस b कॉस a कॉस b मायनस साइन a साइन b. लक्षात. हा मग आता सिम्प्लिफाय केलं तर काय होतं बघा, हे याला मायनस होते लक्षात आणि हे मायनस मायनस प्लस होते. तर हे पहिले लिहितो, समजते का, हे मायनस होते नंतर लिहितो आणि हे मायनस आणि मायनस प्लस होते तर हे पहिले लिहितो म्हणजे साइन 2x इंटू साइन x आणि ह्याला हे डिवाइड होणार मायनस. आता हे मायनस कॉस 2x इंटू कॉस x अपॉन साइन x. समजलं काय केलं मी, हे मायनस होते हे नंतर लिहिलं, हे मायनस आणि मायनस प्लस होते म्हणून हे पुढे लिहिलं आणि हे दोघांना सेपरेट डिवाइड केलं तर हे कॅन्सल होतं बघा. काय आलं, साइन 2x मायनस आणि हे कॉस 2x आणि हे कॉस अपॉन साइन. हे काय ते कॉस अँगल सेम आहे ना, कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट. हेच पाहिजे साइन 2x मायनस कॉस 2x कॉट x. सो LHS इक्वल टू RHS. हेच प्रूव्ह असं तुम्ही प्रूव्ह करू शकता. LHS इक्वल टू RHS. समजलं, हे स्टेप इम्पॉर्टंट आहे. इथं बघून कुठले अँगल पाहिजे त्याप्रमाणे हे अँगलला काय करायचं, ब्रेक करायचं. झालं, हे तुम्ही सॉल्व्ह केलं आणि 2 मार्क म्हणजे हे 2 मार्क हे 2 मार्क म्हणजे टोटल किती 4 मार्क. असं एकदम सिम्पल प्रॉब्लेम हे सॉल्व्ह करू शकता तुम्ही. समजलं, आणखी प्रॅक्टिस करून ह्या टाईपचा एक प्रॉब्लेम असतो तुम्हाला लक्षात. तर हा ट्युटोरियल घ्या प्रॉब्लेम साइन 8x मायनस साइन 5x डिवाइडेड बाय cos 7x plus cos 6x. You have to prove this is equal to sin x plus cos x into tan x by 2. Tan x by 2. तो लेते हैं आप बघा इथून सॉल्व करा. बरं काय दिलेलं आपल्याला LHS मध्ये घ्या. साइन ऑफ 8x मायनस साइन ऑफ 5x डिवाइडेड बाय cos 7x प्लस cos 6x. ठीक आहे, मग परत बघा साइन मायनस साइन काय फॉर्म्युला आहे का, येस साइन मायनस साइन 2 cos साइन. तर 2 cos साइन तर cos 8x प्लस 5x अपॉन 2 आणि 8x मायनस 5x अपॉन 2 डिवाइडेड बाय cos प्लस cos 2 cos तर हे 7x प्लस 6x अपॉन 2 आणि इंटू 7x मायनस 6x अपॉन 2. तर बघा आता हे किती आहे, मल्टिप्लाय असल्यामुळे हे 2 आणि 2 कॅन्सल. बघायचं व्यवस्थित, मल्टिप्लाय कॅन्सल. मग हे किती येते, cos 8 आणि 5 13 बाय 2 into sin 8 minus 5 3, so 3x upon 2 divided by 7 plus 6 13 म्हणजे cos 13x upon 2 into cos 7 minus 8 म्हणजे x by 2. तर हा कॅन्सल म्हणजे किती येते बघा sin 13x by 2 upon cos x by 2. इथपर्यंत तुम्ही सॉल्व्ह केला 2 मार्क, 4 मार्काचा प्रॉब्लेम. इथपर्यंत 2 मार्क मिळणार. आता इथून पुढे सॉल्व्ह करायचं ते इथं बघायचं अँगल किती प्रकारचे बघा, x आणि x by 2.
मग आपल्याकडे तर हे किती आहे 3x बाय 2 आहे 3x बाय 2. आता 3 बाय 2 ला मी असं ब्रेक करू शकतो का बघा. मला इथे 1 आणि हाफ पाहिजे म्हणजे 1 प्लस हाफ 2 1 2 प्लस 1 3 बाय 2 असे. म्हणजे हे काय करायचं तुम्ही ब्रेकच करणार आता साइन ऑफ x प्लस x बाय 2. किती अँगल पाहिजे x आणि x बाय 2 पाहिजे. न्यू टाकायचं x प्लस x बाय 2 अपॉन कॉस x बाय 2. बरं समजलं. हा राईट हँड साईडला बघायचं कुठला अँगल पाहिजे आपल्याला आणि त्याप्रमाणे त्याला ब्रेक करायचं. ठीक आहे. आता ह्याला कंपाऊंड अँगलचं फॉर्म्युला अप्लाय करायचं. साइन ऑफ a प्लस b चं फॉर्म्युला साइन a कॉस b प्लस कॉस a साइन b हा फॉर्म्युला अप्लाय करायचा. साइन ऑफ a प्लस b चा फॉर्म्युला साइन a कॉस b कॉस a साइन b. बरोबर. आणि हे कॉस ह्याला पण डिवाइड आणि ह्याला पण डिवाइड तर हे कॅन्सल होते वर. येस. सो राहिलं काय साइन x प्लस आता हे x आहे त्यामुळे कॉस x आणि x बाय 2 म्हणजे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन. जे अँगल्स आहे ना त्यालाच कम्बाईन करायचं. सो जे आहे का आपल्याला sin x cos x tan x by 2. So LHS equal to RHS hence proved असं तुम्ही प्रूव्ह करू शकता. तर हा ट्युटोरियल आहे प्रॉब्लेम. ओके. तर असे हे प्रॉब्लेम्स विचारतात 4 मार्काला. नेक्स्ट बघूया. cos 3a minus cos 2a upon sin 4a plus sin a. You have to prove this is sin a minus cos a into tan 3a by 2. Tan 3a by 2. तर हा पण ट्युटोरियल आहे प्रॉब्लेम. ट्युटोरियलला प्रॉब्लेम द्या. ओके. बरं हाऊ टू सॉल्व इट. ठीक है. LHS we have cos 3a minus cos 2a upon sin 4a plus sin a. हे दिलेलं आपल्याला. माझा फॉर्म्युला बघा. cos minus cos minus 2 sin sin. अँगल एकदा ऍडिशन आणि एकदा सबट्रॅक्शन डिवाइडेड बाय sin प्लस sin 2 sin cos 4a plus a upon 2 4a minus a upon 2. ठीक आहे. तर 2 2 कॅन्सल करायचं मल्टिप्लाय सगळं. मग आता हे बघा. तर हे मायनस साइन किती येते हे 3 आणि 2 5 बाय 2 इंटू साइन हे 3a मायनस a म्हणजे a बाय 2 खाली साइन 4 आणि 1 5 5a बाय 2 आणि इथं cos 4 मायनस a म्हणजे 3a बाय 2. तर हे कॅन्सल. तर मायनस साइन a बाय 2 अपॉन cos 3a बाय 2. तर असं आपल्याला मिळालं. इथे परत 2 मार्क. आता इथे अँगल कुठलं पाहिजे बघा. a पाहिजे आणि 3a बाय 2 पाहिजे. a आणि 3a बाय 2 पाहिजे आपल्याला. मग आता a आणि 3a बाय 2 ह्याला अरेंज करून आपल्याला a बाय 2 यायला पाहिजे बघा. मग a बाय 2 मिळण्यासाठी आपण समजा a मायनस केलं तर 2 मायनस 3 मायनस येते म्हणजे मायनस नाही चालणार. मग प्लस करायला पाहिजे. ओके. प्लस केलं इथं प्लस करा ना. काय बघायचं चेक करायचं. 2 प्लस 3 5 बाय 2 येते ना. आपल्याला a बाय 2 पाहिजे ना. मायनस केलं तर 2a मायनस 3 2 मायनस 3 मायनस a बाय 2 येतो. इथं मायनस a आपल्याला a बाय 2 आहे ना. तर हे मायनस ना आता साइन मध्ये आहे तर याला आपण आत घेऊ शकतो. तर
तर याला किती लिहितो साइन ऑफ मायनस ए बाय टू अपॉन कॉज ऑफ 3a/2 लक्षात मग आता मायनस ए बाय टू मिळण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे ए मायनस 3a/2 बघा ए अँगल आणि 3a/2 पाहिजे तर इथे चेक करायचं प्लस केलं तरी मिळतं का मायनस केलं तरी मिळतं मायनस केलं तरी मिळतं लक्षात मग इथं सबस्टिट्यूट करायचं तर साइन ऑफ ए मायनस 3a/2 डिवायडेड बाय divided by cos 3a/2 मग याला फॉर्म्युला अप्लाय करा sin a minus b चा फॉर्म्युला sin a into cos b minus cos a into sin b मग याला डिवाइड cos 3a/2 आणि याला पण डिवाइड cos 3a/2 तरी ते कॅन्सल होते म्हणजे काय राहिलं इथं साइन ए राहिला मायनस तिथं हे कॉस ए तर ॲज इट इज साइन अपॉन कॉस कारण हे अँगल सेम आहे साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन 3a/2 आता तुम्हाला प्रूफ येतं सो LHS इक्वल टू RHS हेन्स प्रूफ असं सॉल्व करू शकतात 4 मार्क ठीक आहे बरं नेक्स्ट स्टेप म्हणजे cos 3a minus cos 7a upon sin 9a plus sin a